माझे पती मला सोडून गेल्यानंतर मला माझ्याच घरात माझे काहीच स्थान उरले नाही असे वाटू लागले. माझ्याच मुलाने आणि सुनेने फसवणूक करून सर्व मालमत्ता त्यांच्या नावावर केली आणि माझ्यासाठी अपमान, तिरस्कार आणि एकाकीपणा याशिवाय काहीही उरले नाही. आम्ही एक एक पैसा वाचवून कमावलेली संपत्ती ते माझ्या सुनेच्या आईवडिलांवर विचार न करता उधळू लागले. जणू काही माझे अस्तित्वच त्यांच्यासाठी एक ओझे बनले होते. जेव्हा मला घरातून जबरदस्तीने बाहेर ओढून रेल्वे स्टेशनवर सोडून देण्यात आलं, त्या क्षणी मी केवळ एक आई नव्हते, तर एक अशी खचलेली स्त्री होते जिचं जग तिच्याच लोकांनी उद्ध्वस्त केलं होतं. पण मी खचले नाही. मी स्वतःला सावरलं आणि दुसरीकडे ज्यांनी मला नाकारलं होतं त्यांच्या बाबतीत काळाने असं वळण घेतलं की त्यांची अवस्था ऐकून कोणालाही धक्का बसला नसता. हे कोणाच्याही काळजाला हादरवून टाकेल. ही कथा केवळ एका आईच्या अपमानाची आणि वेदनेची नाही, तर ती आत्मसन्मान, धैर्य आणि पडल्यानंतरही पुन्हा उभे राहायला शिकवणाऱ्या शक्तीची आहे. म्हणून ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण ती कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या अंधाऱ्या गल्ल्यांमधून बाहेर काढून प्रकाशाचा मार्ग दाखवेल. माझं नाव सुनंदा आहे आणि आज जेव्हा मी माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर उभी राहून मागे वळून पाहते, तेव्हा असं वाटतं की मी एक नाही तर अनेक आयुष्य जगले आहे. माझे पती नरेशजी आम्हाला सोडून जाऊन आज 5 वर्षे झाली आहेत. त्यांच्या जाण्यानंतर जणू काही माझ्या आयुष्याची गतीच थांबली होती. त्यांच्या जाण्यानंतर मी आतून पूर्णपणे खचून गेले होते. त्यातून सावरण्यासाठी मला अनेक महिने लागले. मी ती पोकळी समजून घेताना जवळजवळ 40 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही आमच्या छोट्याशा गावात राहत होतो. आमच्याकडे एक छोटेसे घर होते, पण दुसरी कोणतीही लक्षणीय मालमत्ता नव्हती, कारण माझ्या मोठ्या सासऱ्यांनी फसवणूक करून आमची सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर हस्तांतरित केली होती, ज्यामुळे आम्ही अक्षरशः कंगाल झालो होतो. त्या छोट्या घरात राहणे कमालीचे कठीण होते. कधी कधी तर अशक्यच वाटायचे. आयुष्य जगलंच जात नाहीये, फक्त रेंगाळत चाललंय असं वाटत होतं. मग एके दिवशी नरेशजी मला अगदी गंभीरपणे म्हणाले, सुनंदा, आपण इथेच राहिलो तर कधीच पुढे जाऊ शकणार नाही. आपण शहरात जाऊन काहीतरी नवीन काम सुरू करूया. त्यांचा हा निर्णय भीतीदायक आणि आशादायक दोन्ही होता, पण मी क्षणाचाही विचार न करता त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. कारण माझा माझ्या पतीवर आणि माझ्या स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास होता. पुढे काय वाढून ठेवले याची काहीच कल्पना नसताना केवळ काहीतरी चांगलं घडेल या आशेवर आम्ही दोघेही एक नवी सुरुवात करण्यासाठी गाव सोडून शहराकडे निघालो. शहरात आल्यावर आम्ही अगदी छोट्या प्रमाणावर सुरुवात केली. इतक्या छोट्या प्रमाणावर की आजही त्याचा विचार केला की माझ्या डोळ्यात पाणी येतं. पण आयुष्य आणखी वाईट दिवस घेऊन येईल याची मला कल्पना नव्हती. आम्ही एक स्टॉल लावला होता, जिथे मी स्वतःच्या हाताने छोले भटुरे बनवत असे आणि नरेशजी गिराईकांना सांभाळून मला मदत करत असत. मला माझ्या हातांची चटक लागली होती. हे मला तेव्हा जाणवले जेव्हा आमच्या गाडीजवळची गर्दी हळूहळू वाढू लागली. पहिल्या दिवशी विक्री अगदीच कमी होती, पण जसजसे दिवस गेले तसतशी आमच्या जेवणाची ख्याती पसरली आणि केवळ आमचे छोले भटुरे खाण्यासाठी लोक दूरदूरवरून येऊ लागले. आमच्या कष्टाचे फळ मिळाले आणि अवघ्या 2 वर्षातच आम्ही त्या गाडीच्या जागी एक छोटेसे ताडपत्रीचे हॉटेल उभारले. आम्ही दोघेही रात्रंदिवस काम करत होतो. साहजिकच खूप थकलो होतो, पण कधी थांबलो नाही, कारण आता आमचे एक स्वप्न होते जे आम्हाला सत्यात उतरवायचेच होते. हळूहळू आमची मेहनत आणि समर्पण आम्हाला पुढे घेऊन गेले आणि त्या छोट्या खानावळीचे एका छोट्या हॉटेलमध्ये रूपांतर झाले. जसजसा व्यवसाय वाढत गेला तसतसे सर्व गोष्टी सुरळीत चालाव्यात म्हणून नरेशजींनी काही लोकांना कामावर ठेवले आणि मी स्वतः सर्व स्वयंपाकांना प्रशिक्षण दिले. त्यांना माझी खास तंत्रे शिकवली. मसाल्यांचे प्रमाण संतुलित कसे ठेवावे, चव कशी टिकवून ठेवावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छता कशी राखावी. मी नेहमी म्हणायचे की जर अन्न स्वच्छ आणि स्वादिष्ट असेल, ग्राहक आमच्याकडे आकर्षित होऊ लागले आणि अगदी तसेच घडले. हळूहळू आमच्या रेस्टॉरंटला शहरात ओळख मिळाली आणि ग्राहकांचा आमच्यावर विश्वास बसू लागला.
काही वर्षातच आमच्या मेहनतीचे इतके फळ मिळाले की आम्ही शहरात एक छोटेसे घर सुद्धा बांधले. ज्या दिवशी मी पहिल्यांदा माझ्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले आणि देवाचे आभार मानले, तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक होता. त्याच वेळी आम्ही विचार केला, आता हीच योग्य वेळ आहे. मी आत्ता बाळाचा विचार करायचं ठरवलं आणि त्यानंतर लगेचच मी गरोदर राहिली. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा माझ्या मिठीत घेतलं तेव्हा असं वाटलं की जणू माझं संपूर्ण जगच माझ्या मिठीत सामावलं आहे. मी त्याला प्रेमाने आणि आपुलकीने वाढवलं, त्याच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली आणि त्याच वेळी आमचं रेस्टॉरंट ही झपाट्याने वाढत गेलं. काळाच्या ओघात हॉटेलचा विस्तार होऊन ते एक मोठे 5 मजली हॉटेल बनले, जिथे सर्व प्रकारचे जेवण, नाश्ता आणि राहण्याची सोय उपलब्ध होती. आम्हाला आमच्या कष्टाचे फळ मिळत होते आणि आमचे आयुष्य स्थिर झाले आहे असे आम्हाला वाटत होते. जेव्हा माझा मुलगा मोठा झाला आणि त्याचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा तो रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनात वडिलांना मदत करू लागला. नरेशजींना त्याचा अभिमान वाटत होता आणि त्यांचा विश्वास होता की त्यांचा मुलगा हे साम्राज्य आणखी पुढे नेईल. कुटुंबात अधिक आनंद आणण्यासाठी त्याची लग्न करण्याची हीच योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटले आणि आम्ही आमच्या ओळखीच्या एका चांगल्या घराण्यातील रितिकाशी लग्न ठरवले. सुरुवातीला रितिका खूप चांगली होती. ती घरकामात मदत करायची, आम्हा सर्वांची काळजी घ्यायची आणि मला आई म्हणायची, ज्यामुळे मला खूप आनंद व्हायचा. पूर्वी असं असायचं, पण हळूहळू तिचं वागणं बदलू लागलं. ती माझ्यापासून आणि नरेशजींपासून दूर जाऊ लागली आणि तिचा दृष्टिकोनही बदलू लागला. रितिकाच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं की तिचा नवरा रेस्टॉरंटमध्ये सर्वात जास्त मेहनत करायचा, तो खूप जास्त काम करतो, म्हणून संपूर्ण रेस्टॉरंट त्याच्या हातात जबाबदारी आणि व्यवहार असायला पाहिजे, नरेशजींकडे नाही. पण नरेशजींना हे चांगलंच कळत होतं. त्यांनी हे रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार केला, त्यासाठी किती मेहनत घेतली गेली आहे आणि केवळ हाताळायला कठीण काम नाही तर अनुभव आणि समज असणेही आवश्यक आहे. तो अजूनही सर्व गोष्टी स्वतःच सांभाळत असे. दरमहा 50,000 रुपये त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या खर्चासाठी ते पैसे पुरेसे होते आणि नरेशजी घर खर्चाचा बाकीचा खर्च भागवत असे. पण रितिकाला हे अजिबात आवडत नव्हते. तिला मत्सर वाटायचा आणि तिला वाटायचे की तिच्या नवऱ्याला त्याचा हक्क मिळत नाहीये. वास्तविक पाहता रितिकाचा दृष्टिकोन वेगळाच होता. तिचा नवरा करोडपती आहे असे ती नेहमी तिच्या आईवडिलांना अभिमानाने सांगायची. संपूर्ण रेस्टॉरंट ती स्वतःच्या मेहनतीवर चालवते आणि तिच्याकडे पैशांची कमतरता नाही. जेव्हा ती तिच्या माहेरी जायची तेव्हा तिला भरमसाठ खर्च करायचा होता, जेणेकरून सर्वांना वाटावे की ती श्रीमंत आहे आणि तिचे आयुष्य ऐश आरामाचे आहे. पण वस्तुस्थिती अशी होती की तिचा बाह्य देखावा टिकवून ठेवण्यासाठी तिच्या कुटुंबाने दिलेले पैसे अपुरे पडत होते आणि तिला याची खूप लाज वाटत होती. यामुळे तिचा लोभ आणि असंतोष अधिकच वाढला. हळूहळू ती वंशच्या कानात हे पटवून देऊ लागली की आता त्यांनी वडिलांकडून संपूर्ण व्यवसाय ताब्यात घेण्याची वेळ आली आहे. एके दिवशी मी चुकून असं काहीतरी ऐकलं ज्यामुळे माझं हृदय तुटलं. रितिका तिच्या आईशी फोनवर बोलत होती आणि फोन स्पीकरवर होता. ती तिच्या कामात व्यस्त होती आणि मी खोलीबाहेर उभा होते तेव्हा मला तिच्या आईचा आवाज ऐकू आला. अगं, तुझ्या नवऱ्याला समजावून सांग, त्याचं एवढं मोठं रेस्टॉरंट आहे, आता त्याच्या वडिलांनी सगळं सोडून आराम करायला पाहिजे. ते अजून किती काळ असेच बसून राहणार. आणि ऐक, तुझ्या बहिणीचं लग्न आहे. आम्ही नवरदेवाला 20 लाख रुपये आणि एक फॉर्च्युनर कार देण्याचं वचन दिलं होतं. बाकीचं आम्ही बघू. फक्त तुझ्या नवऱ्याला समजावून सांग. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी काय ऐकत आहे हे मलाच कळत नव्हतं. मी तिथेच उभी राहिले. आयुष्यभर कष्ट करून जमवलेले, रात्रंदिवस मेहनत करून कमावलेले ते पैसे आता दुसऱ्या कोणासाठी तरी होते. ते केवळ दिखाव्याचे आणि गर्वाचे साधन बनले होते. त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार घोळत होता की कदाचित यात त्याचाही दोष नसेल, कारण त्यांनी हे सर्व काहीही कष्ट न करता मिळवले होते. प्रत्येक रुपया कमवण्यासाठी लागणारी मेहनत, जागून काढाव्या लागणाऱ्या रात्री आणि दाबून ठेवाव्या लागणाऱ्या अनेक इच्छा याची त्यांना कधी जाणीवच झाली नव्हती. पण तरीही एक आई म्हणून माझं मन तुटलं होतं.
मला बोलायचं होतं तरी मी काही बोलू शकले नाही, कारण मला माहीत होतं की जर मी काही बोलले तर उलट रितिका माझ्यावरच रागवेल आणि घराचे वातावरण अधिकच बिघडते. त्यामुळे मी गप्प राहिलेलंच बरं. मला समजले, पण त्या दिवसापासून माझ्या मनात एक भीती घर करून बसली, अशी भीती जी मला रोज आतून पोखरते. घरच्या वातावरणात दिवसेंदिवस तणाव वाढत होता. मी असह्य घुसमटीत जगत होते. मग माझ्यावर दुःखाचा आणखी एक डोंगर कोसळला. एके रात्री नरेशजींना अचानक हृदयविकाराचा झटका आला. सगळं इतकं अचानक घडलं की मला काही कळायच्या आतच ते निघून गेले होते. कदाचित सगळं ठीक होईल या आशेने आम्ही त्यांना घाईघाईने रुग्णालयात नेले, पण खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी लगेच सांगितले की आता तो गेला होता. त्या क्षणी माझं जगच उद्ध्वस्त झालं. जणू एकाच क्षणात सगळं काही संपलं होतं. मी ढसाढसा रडू लागले. माझे अश्रू थांबतच नव्हते. वंशालाही दुःख झालं होतं. त्याचं डोळे पाणावले होते, पण त्या वेदनेतही एक विचित्र शांतता होती. जड अंतकरणाने आणि पाणावलेल्या डोळ्यांनी आम्ही नरेशजींचे अंत्यसंस्कार केले. त्यांच्याशिवाय ते घर आता पूर्णपणे रिकामं झालं होतं. प्रत्येक कोपरा ओसाड पडला होता. जणू काही घरातला आनंद त्यांच्यासोबत निघून गेला होता. जणू काही सगळंच संपलं होतं. आता रेस्टॉरंटची जबाबदारी पूर्णपणे वंशवर आणि घराची जबाबदारी रितिकावर पडली होती. मी माझ्याच दुःखात इतकी बुडून गेले होते की मला जगाचं काहीच भान राहिलं नव्हतं. मग माझ्या लक्षात येऊ लागलं की पुढच्या काही महिन्यात वंश आणि रितिकाच्या वागण्यात हळूहळू बदल होत होता. परिस्थिती बदलत होती. रितिका घरात अशा प्रकारे राज्य करू लागली होती, जणू काही घरातील प्रत्येक जण तिचा गुलाम आहे आणि तीच घराची राणी आहे. ती वृद्ध नोकरांशी अशा प्रकारे बोलायची जणू त्यांना कामावर ठेवून तिने त्यांच्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. यामुळे ते अनेकदा नाराज व्हायचे, पण काम करण्यास भाग पडायचे. माझ्या प्रतीही तिचे वागणे अधिक कडवट होत चालले होते. दुसरीकडे आता रेस्टॉरंटच्या कमाईवर वंश आणि रितिकाचे पूर्ण नियंत्रण आले होते. ते आपल्या मर्जीप्रमाणे खर्च करू लागले. इतका पैसा खर्च करू लागले की त्याचा हिशोबच करता येत नव्हता. काही महिन्यानंतर रितिकाच्या बहिणीचे लग्न झाले आणि त्या लग्नासाठी रितिकाने वंशला 20 लाख रुपये आणि एक फॉर्च्युनर कार देण्यास पटवले. जेव्हा मला हे कळले तेव्हा मला प्रचंड राग आला, कारण मला तिच्यापासून दूर राहण्यास सांगितले होते. कोणाशीही सलाम न करता इतका मोठा निर्णय घेण्यात आला. ते लग्नाहून परतल्यावर मी वंशला विचारले की एवढी मोठी रक्कम आणि गाडी देण्यापूर्वी त्याने कोणाचा सल्ला घेतला होता. वंशने सहजपणे उत्तर दिले, आई, शेवटी रितिकाचं कुटुंबही आपलंही कुटुंबच आहे आणि आम्हाला लग्नात असं काहीतरी द्यायचं होतं ज्यामुळे आम्हाला प्रसिद्धी मिळेल. मी वंशला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की बाळा, तो खोट्या प्रतिष्ठेसाठी असा निर्णय घेत आहे. अशा प्रकारे आपली संपत्ती उधळणे शहाणपणाचे नाही. लोक आयुष्यभर एवढे पैसे कमावतात आणि तू ते इतक्या सहजपणे उधळून टाकलेस. एवढे दान करणे महत्वाचेही नव्हते. पण माझे शब्द ऐकून रितिकाला प्रचंड राग आला आणि ती माझ्यावर ओरडू लागली, बघ तुझ्या आईचे शब्द, ती माझ्या कुटुंबाला आपले मानतच नाही. मी तुला आधीच सांगितले होते की आता पुरे झाले. ती केवळ नावालाच आई आहे. माझे वडील जिवंत होते तोपर्यंत तिने मला खूप आदराने वागवले, पण ते गेल्याबरोबरच तिचे खरे रूप समोर आले. सून कितीही प्रयत्न करो, सासू ही सासूच असते. आतापासून मला हा सगळा मूर्खपणा ऐकायचा नाही. आणि तुम्हीही नीट ऐका, हे रेस्टॉरंट माझ्या नवऱ्याचं आहे. त्यांनी खूप मेहनत करून उभं केलं आहे. मग त्यांच्या कमाईतलं मी किती खर्च करू आणि अजून किती हे मला तुला विचारायची गरज नाही. तुला दिवसातून 2 वेळेचं जेवण आणि कपडे फुकट मिळत आहेत, त्यातच खुश राहा आणि रामराम म्हणत राहा. असं म्हणून रितिका रागाने तिच्या खोलीत निघून गेली आणि वंश तिला थांबवण्याऐवजी किंवा काही बोलण्याऐवजी गप्पच राहिला. त्याच्या बायकोनेच त्याच्या आईला मारलं आहे हे त्याच्या लक्षात येईल या आशेने मी त्याच्याकडे बघत राहिले. तिने माझा अपमान केला, पण तो म्हणाला, आई, तू घरातलं वातावरण का खराब करत आहेस? तुला शांतता आवडत नाही का? आम्ही आधीच खूप थकलो आहोत.
मी आराम करणार आहे आणि मला पैशांवरून होणारे कोणतेही वाद ऐकायचे नाहीत. मी आता इतका लहान नाही की मला प्रत्येक गोष्टीसाठी तुझ्याकडे मागावे लागेल. बरोबर आणि चूक यातील फरक समजण्या इतका मी मोठा झालो आहे, असे म्हणून तो निघून गेला. एका क्षणासाठी मला असं वाटलं की माझं जगच पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. जणू या घरात माझं काहीच स्थान उरलेलं नाही. जर तुम्हाला माझी वेदना आणि एकटेपणा समजत असेल, माझे जग आता माझ्या खोलीपुरते मर्यादित झाले होते. घरात कोणताही निर्णय घेण्यामध्ये माझा काहीही सहभाग नव्हता. माझे कोणतेही हक्क नव्हते. रितिका आणि वंश त्यांच्या मनाप्रमाणे आयुष्य जगत होते. रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्या, भरमसाठ खरेदी, महागडे ब्रँडेड कपडे आणि रितिकाने वारंवार तिच्या माहेरी मोठ्या रकमा ठेवणे हे आता नित्याचेच झाले होते. हे सर्व पाहून मला अधिक भीती वाटू लागली होती की जर या दोघांनी आम्ही वर्षानुवर्ष केलेल्या कष्टाने कमावलेली संपत्ती अशीच उधळणे सुरू ठेवले तर ती उद्ध्वस्त होईल. काही वर्षात सगळं संपून जाईल. मी वंशशी याबद्दल अनेकदा बोलायचा प्रयत्न केला, पण असं वाटत होतं की रितिकाच्या शब्दांचा त्याच्यावर परिणाम झाला होता. तो सहजच म्हणाला, आई, आयुष्य एकदाच मिळतं. माणूस ते पुरेपूर जगू शकत नाही का? तुम्ही आणि बाबांनी त्यांचं आयुष्य जगलं नाही तर त्यात माझा काय दोष आहे? माणसाने कमवावं पण आयुष्याचा आनंदही घ्यावा. मला करायला हवं होतं हे ऐकून मी गप्पच राहिले असते, पण त्याचं रात्री उशिरा घरी येणं, रेस्टॉरंट वेळेवर न उघडणं, वंशचं कधी निघून जाणं तर कधी मॅनेजवर सोपवणं, या सगळ्यामुळे मी आतून तुटत होते. त्याला हे कळत नव्हतं की त्याला किती त्रास होत आहे आणि त्याला हे सगळं समजावून सांगून मी थकले होते. मग एके दिवशी अचानक रितिका आणि वंश माझ्या जवळ आले आणि म्हणाले, आई, रितिकाच्या भावाचं लग्न पुढच्या महिन्यात आहे आणि मुलीच्या घरच्यांना लग्न याच शहरात करायचं आहे. मी म्हणाले, हे चांगलं आहे. मला विचारायची काय गरज आहे? हा घरचाच प्रश्न आहे. तेव्हा रितिका मध्येच म्हणाली, आई, आम्हाला लग्न इथे करायचं आहे आणि माझं संपूर्ण कुटुंब आपल्या घरीच राहणार आहे. शेवटी घर इतकं मोठं आहे. लग्नाचं वातावरण, हास्य, आनंद पसरेल आणि घरातलं वातावरण बदलेल. तसंही तुझ्यामुळे घरात नेहमीच तणाव असतो. हे ऐकून मला धक्का बसला आणि मी रागाने म्हणाले, काय म्हणतेस रितिका? तुझ्या भावाचं लग्न होणार असेल तर त्याने ते घरीच करावं. जर त्यांना इथेच करायचं असेल तर त्याने हॉटेल किंवा गेस्ट हाऊसमध्ये व्यवस्था करावी. आपलं घर काही धर्मशाळा नाही. हे ऐकून रितिका रागाने ओरडू लागली, तुमचं डोकं फिरलं आहे का? ते माझे कुटुंबीय आहेत आणि हे माझं घर आहे. मी माझ्या कुटुंबियांना इथे बोलावून लग्न का करू शकत नाही? आणि हो, मी तुम्हाला विचारायला सांगितलं नव्हतं. मी फक्त माहिती दिली होती आणि जोपर्यंत माझे कुटुंबीय इथे आहेत तोपर्यंत तुम्ही हॉटेलमध्ये किंवा मित्राच्या घरी जा, कारण तुमच्यामुळे मला त्रास व्हावा असं मला वाटत नाही. यामुळे लग्नाचं वातावरण खराब होईल. हे ऐकून मी थक्क झाली. मी वंशकडे बघून म्हणाले, ती काय म्हणते ते तुला कळतंय का? ती मला माझ्याच घरातून हाकलून देण्याबद्दल बोलते. माझं स्वतःचं घर असताना मी दुसरीकडे का जाऊ? हे तुझ्या भावाचं लग्न आहे, त्यामुळे त्यांनी ते हॉटेलमध्येच करायला हवं. यावर रितिका कुटील हसून म्हणाली, तुला जावंच लागेल मम्मीजी, आणि जिथपर्यंत या घराचा प्रश्न आहे ते तुमचं नाही आहे, ते माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे. त्यामुळे जास्त उत्साही होऊ नका आणि मी सांगेन तसं करा. मी वंशला म्हणाले, काय मूर्खपणा करतोयस? तो सहजपणे म्हणाला, आई, हा फक्त 10 दिवसांचा प्रश्न आहे. तुम्ही एवढा मोठा मुद्दा का बनवताय? घरी लग्नाचं वातावरण असलं तर छान वाटेल. आणि तसंही बाबा त्यांच्या निधनानंतर घर आणि रेस्टॉरंट सगळं माझ्या नावावर हस्तांतरित झालं आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. हे कधी झालं? तुमच्या वडिलांनी कधी मृत्यूपत्रच केलं नव्हतं. त्यांच्या मृत्यूनंतर या सगळ्याची समान विभागणी व्हायला हवी. मग रितिका हसून म्हणाली, असं दिसतंय की बाबांना तुम्हाला काही सांगणं आवश्यक वाटलं नाही. त्यांना माहीत होतं की तुम्ही निरीक्षर आहात आणि हे सगळं तुमच्या अकलांना पलीकडचं आहे. हे घर आणि हे रेस्टॉरंट सगळं वंशच्या नावावर आहे. माझ्याकडे कागदपत्र आहेत. तुम्हाला हवी असतील तर मी दाखवू शकते. असं म्हणून ती रागाने खोलीत गेली. एक निळी फाईल आणली आणि माझ्यासमोर फेकली. हे घे, वाच
तुला थोडंफार वाचता येत असेलच. मी थरथरत्या हाताने ती फाईल उचलली आणि प्रत्येक पान वाचू लागले. आणि त्यात स्पष्टपणे लिहिले होते की संपूर्ण मालमत्ता वंशच्या नावावर आहे. हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रितिकाने माझ्या हातातून फाईल हिसकावून घेतली आणि म्हणाली, आता तुला सत्य कळलं हो ना? तुला वाईट वाटेल म्हणून मी इतके दिवस तुला काहीच सांगितलं नाही, पण तुला काही कळतच नाही. आता आपल्या मर्यादेत राहा आणि लक्षात ठेव की तू आमच्या घरात राहत आहेस, आम्ही दिलेलं जेवण खात आहेस आणि आमच्या कमाईतून तुझ्या औषधांचा खर्च भागत आहे. म्हणून कृतज्ञ राहा आणि माझे कुटुंबीय येईपर्यंत 2 दिवस शांत राहा. आधी घर रिकामं कर आणि जर तुला हॉटेलमध्ये जायचं नसेल तर मी तुझ्यासाठी वृद्धाश्रमाची व्यवस्था करेन. असं म्हणून ती निघून गेली आणि वंश एकही शब्द न बोलता तिच्या मागे गेला. मी तिथे सोफ्यावर बसून होते. जणू काही एका क्षणात माझं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झालं होतं. रितिकाचे शब्द माझ्या आत जळत होते. जणू काही प्रत्येक गोष्ट माझ्या हृदयाला खोलवर जखम करत होती आणि तीही पूर्वीपेक्षाही जास्त. त्याहूनही दुःखद गोष्ट ही होती की हे सर्व पाहूनही वंश गप्प राहिला होता. हळूहळू रितिकाच्या भावाच्या लग्नाचा दिवस जवळ येत होता. घरी तयारी सुरू होती, पण त्या आनंदात माझा काहीच वाटा नव्हता. ते दोघेही भरमसाठ खरेदी करत होते. महागडे ब्रँडेड कपडे, महागडे दागिने, सर्व प्रकारच्या महागड्या वस्तू आणि वंश त्या सगळ्याचे पैसे असे देत होता जणू काही त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. वंश या सगळ्याची किंमत मोजत होता. जणू काही त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती आणि तो करत असलेली मोठी चूक त्याला कळतच नव्हती. तसेही माझ्या शब्दांचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. रितिकाचे घरचे लोक यायला फक्त 2 दिवस उरले होते. ती पुन्हा माझ्याकडे आली आणि म्हणाली, आई, माझे घरचे लोक परवा येत आहेत, त्यामुळे कृपया तुमचे सामान बांधून तुम्ही गुपचूप हॉटेलमध्ये जा, ठीक आहे? आज माझा संयम संपला होता. मी स्पष्टपणे म्हणाले, मी कुठेही जाणार नाही. हे माझ्या नवऱ्याचं घर आहे. हॉटेलमध्ये जर कोणी गेलं तर ते तुमचं कुटुंब असेल. हे ऐकून रितिका सहजपणे म्हणाली, मला माहीत होतं की तू इतक्या सहजपणे याला होकार देणार नाहीस, म्हणूनच मी तुला तुझ्या जागी ठेवलं आहे. पण ते मिळवण्याचा एक मार्ग आहे. असे म्हणून ती माझ्या खोलीत गेली. एक पिशवी उचलली आणि जणू काही घाईत असल्याप्रमाणे माझे सामान त्यात भराभर भरू लागली. मग ती बाहेर आली. तिने पिशवी माझ्या दिशेने पुढे केली आणि म्हणाली, हे घे तुझं सामान, आता इथून चालती हो. मी पुन्हा स्पष्टपणे नकार दिला. मी जाणार नाही, हे माझं घर आहे. मग तिने माझं मनगट पकडले, ते जोरात पिरगळले आणि म्हणाली, जर तू नीट निघून गेली नाहीस तर मी पोलिसांना बोलवेल. हे घर माझं आहे आणि इथलं सगळं माझ्या इच्छेनुसारच असेल. असं म्हणून तिने मला अक्षरशः ओढतच बाहेर काढलं. मी वारंवार विरोध करत होते, पण त्याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. तिने मला गाडीच्या मागच्या सीटवर ढकललं, माझी बॅग माझ्या शेजारी फेकली आणि लगेच गाडीचा दरवाजा बंद केला. दुसरा विचार न करता मी गाडी चालवायला सुरुवात केली. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, तू खूप चुकीचं करत आहेस. जर वंशला कळलं तर तो तुला सोडणार नाही. ती किंचित हसून म्हणाली, मी हे सगळं त्याच्या सांगण्यावरून करत आहे. तो म्हणाला की आई सहजासहजी तयार होणार नाही, म्हणून तू तिला तिथे जबरदस्तीने सोडून दे. हे ऐकून माझं मन पूर्णपणे तुटलं. मला वाटत होतं की तो मला हॉटेलमध्ये सोडून देईल, पण थंडपणे म्हणाली, आता तुम्ही सरळ रस्त्यावरच राहा. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण या घरात परत येऊ नका. असं म्हणून तिने गाडी रेल्वे स्टेशनच्या दिशेने वळवली. आम्ही स्टेशनवर पोहोचताच तिने माझी बॅग हिसकावून घेतली आणि मला गाडीतून खाली खेचले. मग कोणताही भाव न दाखवता ती म्हणाली, मी तुम्हाला स्टेशनवर सोडत आहे. आता तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. जा, पण घरी येऊ नकोस, कारण जर तू आलीस तर फक्त कलह आणि महाभारतच माजेल. मला माझ्या आयुष्यात शांतता हवी आहे आणि जर तुलाही शांतता हवी असेल तर शांतपणे निघून जा. मी मुलाची काळजी घेईन. असे म्हणून तिने गाडी वळवली आणि वेगाने निघून गेली. मी तिथेच स्तब्ध उभी राहिले. त्या क्षणी माझ्या आतली प्रत्येक आशा, प्रत्येक आधार, प्रत्येक नातं एकाच वेळी तुटून गेल्यासारखं वाटलं. हो, आणि मी पूर्णपणे एकटी पडले होते.
मी जमिनीवर बसले आणि आयुष्यात काय मिळवलं आणि काय गमावलं याचा विचार करू लागले. पण खचून जाण्याची ही वेळ नव्हती. मी एकटी आणि अपमानित होते, पण मी हार मानली नाही. मी माझे अश्रू पुसले, माझी बॅग उचलली आणि स्टेशनच्या दिशेने निघाले. तिथून मी थेट माझ्या गावाला जाण्यासाठी तिकीट काढले. सुदैवाने माझ्याकडे नेहमीच थोडे पैसे असायचे. मी ते पैसे जपून ठेवत असे आणि आज ते उपयोगी पडत होते. मी त्या घरात सर्व काही मागे सोडून आले होते. फक्त काही कपडे माझ्याजवळ होते. माझी इच्छा असती तर माझे हक्क परत मिळवण्यासाठी मी कायदेशीर कारवाई करू शकले असते. पण आता मला त्या ठिकाणी परत जायचे नव्हते, जिथे मला शांती कधीच मिळाली नाही. केवळ अपमान आणि तणाव मिळाला होता. मी माझ्या गावी परत आले, त्याच ठिकाणी जिथे मी आणि नरेशने आमच्या आयुष्याची सुरुवात केली होती. मी हळूहळू माझ्या जुन्या लहान, आत्ता मोडकळीस आलेल्या घराकडे वाटचाल केली. दार उघडून मी आत शिरले तर सगळीकडे कोळ्याची जाळी, धूळ आणि विखुरलेल्या वस्तूच दिसल्या. छप्पर जेमतेम टिकून होते. एकेकाळी मोठ्या घरात राहणारी ती त्या लहानशा झोपडीत परत आली होती. पण मला धक्का बसला नाही, कारण माझी सुरुवात इथूनच झाली होती. जे मोडतात ते मोडतातच. आपण नेहमी सुखात जगतो आणि अचानक खाली कोसळतो. मी एक दीर्घ श्वास घेतला, एक तुटलेला झाडू उचलला आणि घर साफ करायला सुरुवात केली. कित्येक वर्षानंतर घरात पुन्हा वर्दळ सुरू झाली होती. मला पाहून गावकऱ्यांना आश्चर्य वाटले. वृद्धांनी मला ओळखले, पण नवीन आलेल्यांनी नाही. मी कोणालाही माझी कहाणी सांगितली नाही, फक्त सर्वांना हसून अभिवादन केले आणि इकडे माझ्या कामाला लागले. माझ्याकडे एक चूल केली, पण त्यावर शिजवण्यासाठी काहीच नव्हते. नरेशजींनी मला दिलेल्या 2 सोन्याच्या बांगड्या होत्या आणि आज त्या माझा आधार बनल्या आहेत. मी बाजारात गेले, बांगड्या गहाण ठेवल्या आणि त्या पैशांनी गरजेच्या वस्तू विकत घेतल्या. दुसऱ्याच दिवशी मी नव्याने सुरुवात करायचे ठरवले. गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका गजबजलेल्या बाजारात मी छोले भटुऱ्यांचा एक छोटा स्टॉल लावला. यावेळी मी एकटीच होते. वयाने आणि शरीराने थोडी थकले होते, पण माझ्यात तोच उत्साह कायम होता. मी पूर्ण मेहनत आणि निष्ठेने काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला ग्राहक कमी होते. दिवसातून 4-5, मग 10, मग कधी जास्त कधी कमी. पण हळूहळू लोक येऊ लागले. लोकांना माझ्या हातांची चव आणि स्वच्छता आवडू लागली. मी उरलेले अन्न गावात वाटायचे, ज्यामुळे लोकांना मदत झाली. मलाही त्यांचे प्रेम मिळू लागले. 6 महिन्यातच माझी गाडी चांगली चालली आणि मी गावातील 2 स्त्रियांना कामावर ठेवले. मग 2 वर्षाच्या आत आम्ही एक छोटे हॉटेल बांधले, ज्यात फक्त गावातील गरजू स्त्रियाच काम करत होत्या. त्या सर्वजणी मला आई म्हणू लागल्या आणि आम्ही आमच्या हॉटेलचे नाव आईची थाळी असे ठेवले, जे संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाले. मी ते घर पुन्हा बांधले, छोटं पण आरामदायी. आयुष्य पुन्हा रुळावर आलं होतं. नरेशजींनी दिलेलं प्रोत्साहन आजही माझ्यासोबत आहे. मी घरकामात मदत करण्यासाठी काही महिलांना कामावर ठेवलं आणि हॉटेलच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. या 2 वर्षात वंश आणि रितिकासोबत काय घडले हे मला माहीत नव्हते. पण एक दिवस जेव्हा मी घरी बसले होते, मी वर्तमानपत्र वाचत होते, तेव्हा मला बाहेर कोणीतरी आल्याचं जाणवलं. रामकाका आले आणि त्यांनी मला सांगितलं की कोणीतरी मला भेटायला आलं आहे. मी बाहेर गेले आणि ज्या व्यक्तीला पाहिलं त्याला पाहून माझ्या अंगावर काटाच आला. तो वंश होता आणि त्याच्यासोबत रितिका होती. त्या दोघांची अवस्था खूपच वाईट होती. जणू काही त्यांनी सर्वस्व गमावलं होतं. रितिकाच्या चेहऱ्यावर अभिमानाचा लवलेशही नव्हता, केवळ असहाय्यता होती. वंशने मला पाहताच माझ्या पाया पडला आणि तो ढसाढसा रडू लागला. आई, आपलं सगळं उद्ध्वस्त झालं. तू गेल्यावर सगळं संपलं. रितिका सुद्धा रडत रडत माझ्या पाया पडली आणि माफी मागू लागली. मग वंशने समजावून सांगितले की त्यांनी लग्नावर 80 ते 90 लाख रुपये खर्च करून रेस्टॉरंटची सगळी कमाई आणि बचत संपवली होती. त्याच्या वागण्यावर नाराज होऊन जुने स्वयंपाकी निघून गेले होते. नवीन स्वयंपाक्यांमध्ये चवीची जाण नव्हती आणि गिरायकांची संख्याही कमी झाली होती. मॅनेजरने माझीही फसवणूक केली आणि स्वतःचे हॉटेल उघडले. हळूहळू रेस्टॉरंट बंद पडले. कर्ज वाढत गेले आणि शेवटी त्यांना त्यांचे घर विकावे लागले. ते रस्त्यावर आले. हे सर्व ऐकून मला दुःख झाले.
पण त्याने केलेल्या अपमानांचाही मला आठवण झाली. मी स्पष्टपणे म्हटले, म्हणजे मी तुला पुन्हा सर्व काही देईन या आशेने तू इथे आलायस, जेणेकरून तू पुन्हा कष्ट न करता आयुष्याचा आनंद घेऊ शकशील. मी त्याला समजावून सांगितले की हे सर्व माझ्या आणि गावातील महिलांच्या कष्टाचे फळ आहे आणि आता त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहावे लागेल. मी त्यांना मदत म्हणून 50,000 रुपयांचा चेक सहज दिला आणि म्हणाले, माझ्याकडून अधिक अपेक्षा ठेवू नका. असे म्हणून मी आत गेले आणि दार बंद केले. त्या बाहेर रडत आणि माफी मागत उभे होते, पण मी माझे मन कठोर केले. माझ्या मनाने मला त्यांना एक संधी देण्यास सांगितले, पण माझं मन मला सतत सांगत होतं की हे सगळं पुन्हा घडेल. काही वेळाने ते निघून गेले. ते कुठे गेले याचा मी कधीच शोध घेतला नाही. फक्त आशा केली की त्यांनी माझ्यासारखंच नवीन आयुष्य सुरू केलं असेल. आज मी माझ्या गावातील महिलांसोबत माझं हॉटेल चालवते, ज्यामुळे अनेक घरांमध्ये चूल पेटती राहते. लोक मला आई म्हणून आधार देतात. मी आनंद समाधानी आहे, पण माझ्या मनात कुठेतरी अजूनही एक हुरहुर आहे की सर्व काही असूनही माझं कुटुंब अपूर्ण आहे. तर मित्रांनो, मी माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत जे केलं ते योग्य होतं का, की मी त्यांना आणखी एक संधी द्यायला हवी होती? कृपया कमेंट्समध्ये तुमचे विचार आम्हाला कळवा. तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ही कथा हृदयस्पर्शी वाटली असेल तर कृपया लाईक करा आणि शक्य तितक्या जास्त लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून ही कथा दुसऱ्या सुनंदापर्यंत पोहोचेल आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात योग्य मार्ग निवडण्याचे धैर्य मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.